तुम्ही स्टॉक कसे निवडतात? कारण बरेचसे लोक स्टॉक निवडतच नाहीत. ते सिंपल काय करतात ना, की पेनी स्टॉकची लिस्ट काढतात, त्यातले स्वस्तवाले स्टॉक बघतात आणि एखादा स्टॉक घेऊन टाकतात. नंतर काही लोक असे असतात की त्यांचे सिंपल मित्रांना फोन करतात की भावा कोणता स्टॉक चांगला आहे, कोणता स्टॉक सांग ना भावा. मग ते कोणता स्टॉक घेतात आणि मग त्यात इन्व्हेस्ट करतात. मग जर का ते स्टॉक पडायला लागले त्यांना होल्ड करून ठेवतात आणि वाट बघत बसतात की एक दिवस तो वर जाईल आणि मी तेव्हा ते स्टॉक विकून पैसे कमवेल. बाकी उरलेले लोक टेलिग्रामच्या ग्रुपवरती ॲड होतात. तिकडे खूप स्पेशलिस्ट लोक असतात, हुशार लोक असतात, ते त्यांना सांगतात की हे स्टॉक घ्या, ते स्टॉक घ्या आणि ते त्यात इन्व्हेस्ट करून बसून राहतात. तर ह्या सर्व चुका जर का तुम्ही केल्या ना, तर शेवटी तुमच्या हातात काहीच येत नाही. म्हणजे तुम्ही 2-3 वर्ष स्टॉक मार्केटमध्ये घालवाल, पण शेवटी तुमच्या हातात काहीच येत नाही. म्हणजे एकतर तुमचा पोर्टफोलिओ पूर्ण निगेटिव्हमध्ये असतो, तुम्ही वाट बघत असता की एक दिवस ते वर जातील आणि काही लोकांचे प्रॉफिट जरी असले तरी ते 10-20% असतात. तर त्यापेक्षा जर तुम्ही FD केलेली बरी झाली असती. तर आपण ह्या व्हिडिओमधून तेच समजूया की चांगले स्टॉक कसे निवडायचे, कोणत्या गोष्टी बघायच्या की जेणेकरून तुमचा लॉस होणार नाही आणि तुमचे पैसे सेफ असतील. तर तुमच्यापैकी बरेचसे लोक फायनान्स किंवा BCom ह्या बॅकग्राऊंडमधले नसतील, तर आपल्याला थोडं डिफिकल्ट होतं फायनान्शियल टर्म समजण्यासाठी. पण काय करणार, थोडं समजल्या तर पाहिजेच. पण आजकाल AIची दुनिया आहे, बऱ्याचशा गोष्टी आपण AI वरनं सुद्धा सॉर्ट आउट करू शकतो. शेवटी मी तुम्हाला ते सुद्धा सांगेल की AI वरनं तुम्ही कशा प्रकारे चांगले स्टॉक निवडू शकता. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करता आहे त्याचा बिझनेस काय आहे. कारण तुम्हाला बिझनेस माहिती नसेल, उद्याच्या दिवशी स्टॉक थोडा जरी खाली पडला तुम्ही लगेच घाबराल, तुम्हाला वाटेल काय चालू आहे. पण जर का तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती असेल तर तुम्ही खंबीरपणे उभे राहू शकता, त्या स्टॉकमध्ये अजून बाईंग करू शकता. पण हा कॉन्फिडन्स केव्हा येईल, जेव्हा तुम्हाला त्या कंपनीचा बिझनेस माहिती आहे. आता एक एक्झाम्पल देतो. वॉरेन बफेट जेव्हा 2020मध्ये पॅन्डेमिक आलं होतं, सर्वीकडे लॉकडाऊन लागलं होतं, तेव्हा वॉरेन बफेट यांनी त्यांच्या ज्या एव्हिएशन सेक्टरच्या कंपन्या होत्या, म्हणजे विमानाच्या ज्या कंपन्या होत्या सर्व विकून टाकल्या होत्या. मग त्यांनी हा डिसिजन का घेतला? कारण की तुम्ही म्हणाल की म्हणजे सर्व बिझनेस ठप्प होते म्हणून त्यांनी विकून टाकला. पण तेवढंच नव्हतं, कारण जी विमानं एअरपोर्टवरती उभे होते त्यांना त्याच्यासाठी रेंट द्यायचं होतं. त्याच्यानंतर जेव्हा विमान जास्त वेळ उभं राहतं, म्हणजे महिने, तेव्हा त्याच्यासाठी बरेचसे पार्ट खराब होतात. त्याच्यानंतर त्यांना मेंटेनन्स करावा लागतो, त्याच्यासाठी खूप सारा खर्च लागतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोस्ट ऑफ द विमानच्या कंपन्या ज्या असतात ना, त्यांच्यावरती खूप सारं कर्ज असतं. आता सर्व लॉकडाऊन असल्यामुळे बिझनेस चालत नाही आहे, पण कर्जावरती जो इंटरेस्ट द्यायचा आहे तो तर द्यायचाच आहे. तर ह्या सर्व गोष्टी वॉरेन बफेट यांना माहिती होत्या, म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतला. त्यासाठी तुम्हाला कंपनीचा पूर्ण बिझनेस माहिती असला पाहिजे. आता बोलूया थोडं टेक्निकल गोष्टींबद्दल. तुम्हाला सर्वात आधी बघायचं आहे कंपनीची रिव्हेन्यू ग्रोथ. रिव्हेन्यू म्हणजे कंपनीची उलाढाल, टोटल उत्पन्न. जर का कंपनीचं टोटल उत्पन्न जर का दरवर्षी 15%, 20% जर का वाढतंय, म्हणजे ती कंपनी बऱ्यापैकी चांगली आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे प्रॉफिट मार्जिन. बऱ्याच वेळेस कंपनीचे नंबर्स खूप वाढतात, कंपनीचा बिझनेस ग्रो होते, रिव्हेन्यू ग्रोथ खूप चांगली होते, पण त्याच्यानंतर ते प्रॉफिट सुद्धा कमवता येत का, ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. एक दुसरं उदाहरण देतो बायजूसचं. मान्य आहे बायजूस स्टॉक मार्केटमध्ये नव्हती. तुम्हालाही माहिती असेल की कंपनीचा बिझनेसची रिव्हेन्यू खूप जास्त होता, पण कंपनीचे लायबिलिटीज म्हणजे कंपनी मार्केटिंगसाठी वगैरे इतका जास्त खर्च करत होती की त्यामुळे एक दिवशी ती कंपनी बँकरप्ट झाली. तर ह्या गोष्टीसुद्धा आपण बघितल्या पाहिजे की कंपनी खरंच त्या रिव्हेन्यूमध्ये प्रॉफिटसुद्धा जनरेट करते आहे की नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही कर्जसुद्धा कंपनीचं बघितलं पाहिजे. याच्यासाठी एक डेट टू इक्विटी नावाचा रेशो असतो, तो 1 पेक्षा कमी असला पाहिजे. त्याच्यानंतर येतो रिटर्न ऑन इक्विटी. म्हणजे आपण कंपनीमध्ये जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करतो तर त्यावरती कंपनी किती प्रॉफिट कमवते आहे. तर हा नॉर्मली नंबर 18% पेक्षा जास्त असला पाहिजे. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की या कंपनीमध्ये किती ताकद आहे, कंपनी त्याच्या पैशांचा किती चांगल्या प्रकारे उपयोग करत आहे. त्याच्यानंतर येतो PE रेशो, प्राइस टू इक्विटी रेशो. म्हणजे कंपनीने ₹1 कमवण्यासाठी आपण कंपनीला किती पैसे देत आहोत. तर आता याच्यासाठी अजून एक उदाहरण देतो. तर ट्रेंड्स कंपनी. ट्रेंड्सचा शेअर मागच्या काही वर्षांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढत होता. तो शेअर 8,000 पर्यंत गेला. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो की झुडिओसुद्धा ट्रेंड्समध्ये येतं. तर आपल्याला असं वाटत होतं की झुडिओ चांगली ग्रो करत आहे, तर ट्रेंड्सचा शेअरसुद्धा चांगला ग्रो करेल, आणि त्याने केलंही. पण काय झालं की त्याचा PE रेशो खूप जास्त झाला होता, म्हणजे 100 पर्यंत गेला होता. तर ह्या कंडिशनमध्ये जर का चांगला कंपनीने प्रॉफिट नाही केला तर लगेच कंपनीचा शेअर खाली पडायला लागला. आता कंपनीचा शेअर 4,000च्या आसपास आहे, तरीसुद्धा त्याचं व्हॅल्युएशन थोडं महागच आहे. तर अशा प्रकारे व्हॅल्युएशन खूप मॅटर करतं. कारण जर का तुम्ही हाय प्राईसच्या PEवरती जर का स्टॉक घेतले आणि थोडं जरी कंपनीचे प्रॉफिट लॉस थोडे जरी गडबडले ना, तर लगेच स्टॉक खाली पडतो आणि तुम्हाला लॉस होऊ शकतो. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील, तेव्हा तुम्ही चांगले स्टॉक निवडू शकता. पण चला, तुम्ही चांगले स्टॉक निवडून पण घेतले, त्याच्यानंतर मेन विषय तो सायकोलॉजीचा. सायकोलॉजी म्हणजे तुम्ही त्या स्टॉकवरती विश्वास किती ठेवता. आता अजून एक उदाहरण देतो. राकेश झुंझुनवाला यांनी टायटनचे शेअर ₹3 घेतले होते 2001 ते 2002च्या दरम्यान. आज टायटनची शेअर प्राईस ₹4,500 आहे. पण एवढंच नाही, तर कंपनीला वर्षांमध्ये बऱ्याच वेळी स्प्लिट झाली आहे, त्याच्यानंतर त्याने डिव्हिडंड दिले आहे. तर हे सर्व उत्पन्न मिळून त्यांनी हजारो करोड रुपये कमवले आहेत.
तर तेच आहे की तुम्ही ज्या कंपनीचे शेअर घेताय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, त्याच्या न्यूज वगैरे सर्व बघत राहायचं की कंपनीमध्ये काही चुकीचं नाही होत आहे. याच्यामध्ये मेन रोल येतो तो म्हणजे मॅनेजमेंटचा. मॅनेजमेंटसुद्धा कंपनीचा क्लीन असलं पाहिजे. त्याच्यासाठी ना काय करायचं, शेअर होल्डिंगसुद्धा चेक करायचं राहायची. जर का कंपनीचे प्रमोटर्स जर का शेअर विकतायत किंवा त्यांनी ते शेअर प्लेस केले आहेत तर त्या कंपनीसुद्धा थोडं आपण विचार केला पाहिजे, कारण ह्या सर्व गोष्टीसुद्धा मॅटर करतात. आता आपण बोलूया की कोणत्या गोष्टी असल्यावर बिलकुल त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं. बऱ्याच वेळेस काय होतं ना, काही कंपन्यांना अप्पर सर्किट लागलेलं असतं, स्टॉक खूप ॲग्रेसिव्हली वाढत असतात. मग कोणीतरी आपल्याला सांगतं की भावा हा स्टॉक किती वाढतोय, आपण काही विचार न करता तो स्टॉक घेतो. मे बी तुम्हाला 25-30%, 40%, 100% प्रॉफिट होईल. पण जर का एकदा त्या स्टॉकला निगेटिव्ह सर्किट लागलं ना तर तुम्हाला ते स्टॉक विकतासुद्धा येत नाही. आणि ह्या गोष्टीसुद्धा बऱ्याच लोकांसोबत होतात. कधी कधी चांगल्या स्टॉकसोबत सुद्धा ही गोष्ट होऊ शकते. तर त्यासाठी कॅश फ्लो हे चेक करायचे. कॅश फ्लो म्हणजे काय आहे ना, की जे कंपनीने प्रॉफिट सर्व दाखवलेल्या आहे तर ॲक्च्युअलमध्ये तो पैसा कंपनीकडे येतोय का, तर ते आपल्याला कॅश फ्लोवरून समजतं. जर का कॅश फ्लो निगेटिव्ह असतील तर बिंदास तो स्टॉक स्किप करा. स्टॉक मार्केटमध्ये खूप साऱ्या चांगल्या कंपन्यासुद्धा आहेत, त्यामुळे फक्त तो कंपनीचा स्टॉक वाढतोय म्हणून त्यात इन्व्हेस्ट नको करा. तर सर्व गोष्टी चेक करा. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे एआयद्वारे काय होतं ना, की आपण चांगले स्टॉक निवडू शकतो. तर त्यासाठी मी एक चांगला प्रॉम्प्ट तयार केलेला आहे. तुम्हाला तो सिंपल प्रॉम्प्ट घ्यायचा आहे, नंतर ChatGPTवरती टाकायचा आहे. तो तुम्हाला पूर्ण स्टॉकचं ॲनालिसिस करून देईल. ते वाचायचं आणि त्याच्यानंतर समजून घ्यायचं की तो स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे की नाही करायचं आहे. तर या सर्व गोष्टींचा उपयोग करून तुम्ही चांगल्या प्रकारे चांगली इन्व्हेस्टर बनू शकता आणि तुमच्या पैशांमधनं कन्सिस्टंटली इन्कम जनरेट करू शकता. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कमेंट मेन्शन करा, कारण तुमच्या कमेंट नसेल तर मला कळणार नाही की तुम्हाला हा व्हिडिओ समजला की नाही समजला. आणि तुमचे काही प्रश्न असेल ते सुद्धा कळवा. आणि मी दुसरेसुद्धा काही व्हिडिओ बनवले आहेत ते सुद्धा चेकआउट करा, म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये अजून काही भर पडेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.